तुम्ही इथंच असताय काय? मिरजच आहे होय. मग आता संध्याकाळचे 4 वाजायला लागलेत आणि आता इथून जवळ आले आणि खूप पाय वगैरे दुखत होतं म्हणून इथं शाळेमध्ये बसलेलो. मी तुमचा बाबू आणि हा आपला यूट्यूबचा चॅनल आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मला आणि आता तुमच्या सपोर्टची मला प्लीज गरज आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. 12 किलोमीटरच्या प्रवासानंतर इथे आपल्याला मंदिर भेटले काळका देवीचं आणि विचार केला आता पुढं पण सगळीकडे ऊन आहे, इथंच सावलीमध्ये थांबायचं आणि आता थोडा वेळ इथं आपला बोळा बेस्तार आहे इथं विश्रांती करायचं. नमस्कार मित्रांनो, हे आपला भाऊ मला भेटला, इथनं चाललेलो आणि हाक मारला आणि मला ही बाबाचा भेटला की मला हिचे व्हिडिओ ते बघते. थँक्यू मला बोलवलं. थँक्यू मित्रांनो, तुम्ही असंच सपोर्ट करा आणि असंच माझ्या प्रवासात सोबत राहा. धन्यवाद. आता अर्जुनवाड जवळ आलो आहे. इथं मिरजच्या पुढं आहे आणि आता इथून पण खूप जवळ आलो आहे आणि मगाशी आपण तिथं मंदिरामध्ये बसलो होतो आणि आता तिथनं आता दुपारचे 2 वाजता आहेत. जायचं हळूहळू, अजून आता खूप जवळ आलो आहे. संध्याकाळपर्यंत पोचेल वाडीमध्ये आणि असंच प्रवास करत उन्हामध्ये जाऊ आणि असंच सोबत राहा, सपोर्ट करा मित्रांनो. आता इथं अर्जुनवाड म्हणून एक गाव आहे, तिथं आलो. इथं नदी पण आहेत, माणसं इथं बैलपोळी घालायला आलेत आणि इथून जवळच आहे. नदीच्या अलीकडे इकडे गाव आहे आणि नदीच्या पलीकडे एक अर्जुनवाड म्हणून गाव आहे. तिथलं परिसर वगैरे खूप चांगला आहे, म्हणजे नदी वगैरे आहे. तर माणसं बैलपोळी घालायला येतात, आंघोळीला येतात आणि इथंच आता आंघोळी वगैरे करायचं आणि चालत असंच पुढे राहायचं. इथे म्हणजे काम करताय का? का राखायला आलो काम बटवून बटवून. हे तुमचेच सगळे म्हणजे यांना भाड्यानं देताय का? दोघांचे आपण स्वतः काम करायचं. कुटुंब हां, कुठलं सहकुटुंब असते का नाही. पासून पाणी शोधत होतो, ताण पण खूप लागलेली, पाणी गावत नव्हतं. आता इथं अचानक इथं न दिसला, आता इथं पाणी प्यायचं. ऊनले त्यामुळं सारखे ताण लागते. जरा एक आजीनं पाणी दिलं ते तिथनं पेलो तरी पण जरा पुढं आलो आणि ताण लागलो. लई ताण राहीनं चालते म्हणून इथं आता चाललो. इथं गाव जवळच आहे, गावात प्यावं म्हटलं तो करायचं न दिसलं. म्हणलं आता काय चांगलंच पाणी, नदीचं पाणी वाटतंय मला. तिथं आता पाणी प्यायचं, निघायचं. तसं पुढे जरा गावात जायचं, सावली तिथं बसायचं आणि तिथनं पुढं आणि आपला प्रवास सुरू करायचा. तसंच आपला प्रवास चालू आहे आणि इथं झाडाखाली बसलेलो. इथे छोटी छोटी मुलं आहेत बारकी आणि त्यांना पण आपण भेटूया. इथेच बसलेले आहेत आणि ह्यांच्याजवळ गेलो. कर्मीना पण चालतो त्यांना बघून, म्हणजे एक लहानपणी वेगळंच असते ना, खुश होत होतो. आणि आता हे बिचारे दिसले म्हणजे माझ्या बहिणी भावंडासारखंच आहेत आणि त्यांना आपण काहीतरी खाऊ देऊ. चला आपण तुला कुठलं देऊ? तुला कुठलं देऊ? ठीक आहे. हे आता संध्याकाळचे 4 वाजायला लागलेत आणि आता इथून जवळ आले आणि खूप पाय वगैरे दुखत होतं म्हणून इथं शाळेमध्ये बसलेलो आणि इथं वॉचमॅन वगैरे कोण नाही. आज 26 जानेवारी असल्यामुळे शाळा वगैरे म्हणजे बंद आहे आणि इथंच गाडीला जाऊन बसलेलो आणि आता जायचं हळूहळू, म्हणजे तेवढं लय लांब नाही, इथून जवळ आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सपोर्ट करताय, खूप भारी वाटते इंस्टाला आणि असंच यूट्यूबला पण सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम सदैव असंच राहू दे. धन्यवाद.